नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा भूकंप घडवणारी एक नवी घडामोड समोर आली आहे। वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी एक गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। अमर काळे यांनी म्हटलंय की निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना आणि इतर अनेक उमेदवारांना 2 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती। ही ऑफर कोणत्याही थेट नेत्यांकडून नव्हे तर बिचौलियांच्या माध्यमातून दिली गेली होती, असा खुलासाही त्यांनी केला। मीच नाही, माझ्यासारखे असे अनेक उमेदवार आहेत ज्यांनी लोकसभा किंवा विधानसभा कॉन्टेस्ट केली। अशा अनेक लोकांना आमचे इथले पेठे, दुनेश्वरजी पेठे, आता काल मी त्यांच्यासोबत होतो, त्यांनी मला सांगितलं की आम्हाला 2 करोड रुपयाची ऑफर आली होती आणि आम्हाला त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की मार्जिन आम्ही तुम्हाला देऊ की तुम्ही इतक्या ते इतक्या मार्जिनमध्ये निवडून याल, पण तो 2 CR तुम्हाला द्यावं लागेल। आणि परंतु इतका पैसा आणायचा कुठून? आणि माझ्यासारख्या नाही, अनेक लोकांना आपण पर्सनली जर अनेक विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत ज्यांनी विधानसभा किंवा लोकसभा कॉन्टेस्ट केली, अशा लोकांना जर आपण विचारलं तर सुद्धा तुम्हाला त्यांना आलेले अनुभव तुमच्यासोबत शेअर करतील। ही काही नवीन बाब नाही आहे। विधानसभेच्या दरम्यान ऑफर आली होती, किती लोक आले होते, काय आले होते? नाही, काल आता मी त्यांच्यासोबत होतो आणि काल असताना त्यांनी मला हे सांगितलं होतं। काल जेव्हा आम्ही प्रवीण कुंटे साहेब जे आमचे प्रदेशचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या आईंचं निधन झाल्यामुळे पवारसाहेब त्यांच्या घरी भेटायला गेले होते, त्यावेळेला आम्ही सोबत त्यांच्या होतो। त्यावेळेला दुनेश्वर पेठेंनी मला हे सांगितलं होतं की मला सुद्धा 2 करोडचा ऑफर आला। आणि तेच काय आता अनेक लोकांना आले आहेत, मला सुद्धा आले। मी लोकसभा जेव्हा लढली तेव्हा सुद्धा मला ऑफर आला होता। नाही, पॉलिटिकल लोक नव्हते, कोणाच्या तरी मीडिएटरच्या माध्यमातून अप्रूव्ह झालेले लोक होते आणि या मार्गाने जायचंच नव्हतं। ॲडजस्ट करून देणं हे सुद्धा पॉसिबल नसल्यामुळं त्या गोष्टीमध्ये आम्ही काही फार लक्ष दिलं नाही। परंतु ऑफर आले याच्यामध्ये मात्र कुठलेच हे नाही आहे। ऑफर 100% आले, मीच नाही अनेक लोकांना आले। तुम्हाला काय वाटतं की महायुतीचे आमदार निवडून आले ते या माध्यमातून निवडून येऊ शकतात? नाही, माझं इतकंच म्हणणं आहे, निवडणूक प्रक्रियेमध्ये काही लोकांचा जरी या प्रक्रियेवर जर आक्षेप असेल तर मला वाटते ती पारदर्शकपणा त्याच्यामध्ये राहत नाही। त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील, ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष विरोधामध्ये होता त्यावेळेला मोदी साहेबांनी सुद्धा EVMचा विरोध केला आहे, हे आपण सर्व लोक जाणतो। ज्यावेळेला मोदी साहेब अपोजिशनमध्ये होते त्यावेळेला त्यांनी EVMचा विरोध केलेला आहे। आज जेव्हा पत्रकारांनी मला विचारलं मी निवडून आल्यानंतर की आता तुम्ही निवडून आले, तुमचं EVMच्या बद्दल मत काय, तेव्हासुद्धा मी हेच बोललो ना की मी निवडून आलो तरी EVM आम्हाला नको आणि मी पडलो तरी EVM नको, ही आमचे क्लिअर स्टँड। त्यामुळं माझी इतकी अपेक्षा राहील। आणि अक्कलकोटचं उदाहरण आहे की ज्या उमेदवारांनी ज्या बूथवर मतदान केलं त्या बूथवर त्याला 0 मत आहे। हाऊ इज इट पॉसिबल? कसं शक्य आहे की जो उमेदवार ज्या बूथवर मतदान करतो त्या बूथवर त्याला 0 मत पडू शकतं? हे कसं शक्य आहे? आपले अशोक वानखेडे जे पत्रकार आहेत त्यांनी हा किस्सा एका डिबेटमध्ये त्यावेळेला सांगितला होता। त्या उमेदवाराचं मला नाव माहीत नाही, परंतु जिल्हा सोलापूर आहे आणि विधानसभा अक्कलकोट आहे, एवढं मी डेफिनेटली सांगतो। आणि असे एक नाही अनेक उदाहरणं आपल्याला भेटतील। माणुसकीला लाजवणारी घटना आहे। मृत पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। ही हृदयद्रावक घटना घडली आहे नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर। मध्य प्रदेशातील सिवनी येथील रहिवासी अमित यादव हे आपल्या पत्नी गॅरसी सोबत नागपूर जवळील लोणारा येथे राहत होते। रक्षाबंधनाच्या निमित्तानं दोघं दुचाकीने करणपूरला निघाले होते। मोरफाटा परिसरात दुपारी 3:30च्या सुमारास भरधाव ट्रकनं कट दिल्यानं गॅरसी यादव रस्त्यावर पडली आणि ट्रकच्या चाकाखाली आली, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला। अचानक झालेल्या अपघातानंतर अमित यादव यांनी अनेक वाहनांना मदतीसाठी हात जोडून थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही थांबायला तयार नव्हतं। कोणी माणुसकीही दाखवली नाही। अखेर हतबल झालेल्या पतीने पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीला बांधला आणि तो मृतदेह घेऊन मध्य प्रदेशकडे रवाना झाला। दुर्दैवी म्हणजे सुरुवातीला कोणी मदतीसाठी थांबले नाही, पण जेव्हा मृतदेह घेऊन जाताना तो दिसला तेव्हा मात्र अनेकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु भीतीपोटी तो कुणाचंही ऐकायला तयार नव्हता। शेवटी महामार्ग पोलिसांनी अमित यादव यांना थांबवले आणि मृतदेह ताब्यात घेतला। त्यानंतर गॅरसी यादव यांचा मृतदेहाची उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात पाठवण्यात आले।
नागपूर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 2 आणि 3 जुलै दरम्यान एका व्यक्तीला टेलिकॉम विभाग आणि सुप्रीम कोर्टाशी संबंधित अधिकारी असल्याचा खोटा भय दाखवून 23,71,000चा फसवणूक प्रकरण उघडकीस आलाय। या प्रकरणी आरोपीने मुंबई पोलीस, सुप्रीम कोर्ट आणि RBI यांची बनावट दस्तऐवज पाठवून पीडिताच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यात पैसे जमा केले। सायबर तांत्रिक विश्लेषणानुसार आरोपी रंजन कुमार पटनाईक याला 5 ऑगस्ट रोजी ओडिशाच्या भुवनेश्वर येथून अटक करण्यात आली। त्याच्या खात्यातील जवळपास 19,90,000ची रक्कम फ्रीज केली असून न्यायालयाच्या आदेशानुसार ती पीडिताला परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील माजलगाव येथे एका छोट्या वादाने हिंसक रूप धारण केले। 9 जणांच्या एका गटाने 5 जणांवर हल्ला केला, ज्यात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। वाद शेख रसूल शेख गुलजार आणि लक्ष्मण काकासाहेब डाके यांच्या मुलांमध्ये झाला होता। मात्र थोड्याच वेळात हा वाद वाढून मोठ्या संघर्षात रूपांतरित झाला। शेख रसूल दुकानात बसले असताना लक्ष्मण डाके आणि माधव पांडू डाके 8-9 सोबतींनी घेऊन त्यांना लाठ्या आणि दगडांनी हल्ला केला। या हल्ल्यात शेख रसूल यांचे कुटुंबीय गंभीर जखमी झाले आहेत। तसेच शेख रसूल यांच्या पिकअप वाहनाचे पुढील काचेचे शिशेही फुटले असून आर्थिक नुकसानही झाले आहे। बदनापूर पोलिसांनी त्वरित कारवाई करत 4 आरोपींना ताब्यात घेतले असून 15 ते 20 दुचाकी वाहने जप्त केली आहेत। पोलीस घटनास्थळी ताबा ठेवून पुढील तपास करतायत। तर आजच्या मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा नागपूर समयसोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। नमस्कार।